काय बैठक झाली, काय डिस्कशन झालं? असं नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, ज्या अतिवृष्टीमुळे पोचमपाडच्या बॅकवॉटरमुळे आपल्याला कल्पना आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर तेलंगणामध्ये पोचमपाड प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचं बॅकवॉटरसुद्धा मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वत्र जे आपल्या बॉर्डरचे तालुके आहेत, देगलूर आहे, नायगाव आहे, बिलोली आहे, मुखेड आहे, या सगळ्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा जो परिणाम होतो आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जो भाग आहे, तर उदाहरणार्थ अर्धापूर तालुका, मुदखेड तालुका, भोकर वगैरे या सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेता यंदाचा जो पाऊस आहे तो अतिशय अभूतपूर्व आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आहे, नुकसानही मोठं आहे. त्यामुळे जे फ्लड लेवल आहे त्या फ्लड लेवल पुनश्च एकदा निश्चित केल्या पाहिजेत, कारण ते पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती वाढल्यामुळे पहिल्या जमिनीला जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्यामध्ये भागत नाही, कारण की आता शेती अधिक पाण्याखाली जाऊ लागलेली आहे. म्हणजे नदीकाठच्या गावाची फ्लड लेवल आहे ती वाढत चाललेली आहे, म्हणजे त्याची अतिवृष्टीमुळे पोचमपाडच्या बॅकवॉटरमुळे अजून लेवल वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम शेतावरही होऊ लागला, शेती पिकावर होऊ लागला आहे आणि जमीनसुद्धा पाण्याखाली अधिक जाऊ लागली. हे लक्षात घेता नव्याने फ्लड लेवल निश्चित करावी आणि त्याला एक रकमी एकदा मावेजा दिला तर वारंवार पुन्हा मावेजा देण्याची गरज पडणार नाही, अशा स्वरूपाची मागणी मनूरकर आणि सर्व जे शेतकरी आहेत ते त्यांची आहे. त्याचे सर्व शिष्टमंडळ ज्या ठिकाणी त्यांची बैठक झाली, बैठकीला रवींद्र चव्हाण होते खासदार साहेब, त्याच्याचबरोबर आपले आमदार राजेश पवार होते, मी त्या बैठकीमध्ये सहभागी होतो, जिल्हाधिकारी, इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी राजूरकर, सर्व आम्ही हजर होतो आणि त्या मीटिंगमध्ये ही फ्लड लेवल नव्याने निश्चित करावी. शासन स्तरावर जी जमीन बुडीत चाललेली आहे त्याचं एक रकमी कायमस्वरूपी पैसे देण्यात यावा हा त्यातला मुद्दा आहे. दुसरा, शेतीचं जे नुकसान झालेलं आहे, दिलेली जी काही मदत जाहीर झाली आहे ती अतिशय अल्प आहे. तिचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हाच हा सगळ्यात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. हे लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून नांदेड जिल्ह्याकरता वाढीव मोबदला दिला पाहिजे. सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं आहे आणि अद्यापही पुढं 2-3 दिवसात अजून पाऊस होणार, गेल्या 8 दिवसात पाऊस चालूच आहे सातत्याने. त्यामुळे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. इतर जिल्ह्याला ज्या दिलं त्या मनाने नांदेड जिल्ह्याला कमी मिळालेला आहे, त्यामुळे त्यालाही अधिक पैसे द्यावेत अशी प्रकारची मागणी आहे. तो विषय आम्ही शासनाकडे घेऊन जाणार आहोत. पुनर्वसनाचे काही विषय राहिले असतील तर तेही मार्गी लागली पाहिजे. अशा 2-4 प्रमुख मागण्या ह्याच्या ठिकाणी आहेत आणि काही गोष्टी दीर्घकालीन आहेत आपल्याकडे. हे जर तातडीचे विषय आहेत जे शासन स्तरावर आम्हाला न्यायचेच आहेत, पण काही मागण्या दीर्घकालीन आहेत की आपल्याला हे डॅमेज आपल्याकडे जे आता ह्याचं खरं म्हणजे नुकसान जे होतं ते पोचमपाड प्रकल्प जो तेलंगणामधला आहे त्याच्यामुळे नुकसान बरंचसं होतं आहे. याचा काही भार तेलंगणाने उचलला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, कारण की हा फक्त महाराष्ट्रापुरती विषय नाही आहे, तेलंगणाच्यामुळे नुकसान होतं आहे. त्यामुळे अधिकचे पैसे जे काही लागतील त्याच्यामुळे तेलंगणाने आपला वाटा उचलला पाहिजे अशी एक मागणी समोर आलेली आहे आणि ते रास्त आहे असं वाटतं मला. तेलंगणा सरकारने सुद्धा दिलं तर त्याच्यामुळे बॅकवॉटरचा विषय निर्माण होतो आहे, तर तो एक विषय आहे. आणि पुनर्वसन कुठे गरज आहे, रस्त्याचे नुकसान आहे, फ्लडमुळे बरेच प्रॉपर्टीचं नुकसान झालं आहे, हे सगळे पंचनामे आणि जी काही अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे ते लवकर एक्सपिडाईट करावी, त्याची व्याप्ती नजर एकदा पुन्हा एक आढावा बैठक आम्ही घेऊ. पण हे सगळं झालं असताना हे सगळ्या गोष्टी जाऊ त्याच्या लोकांच्या म्हणण्यानुसारच आम्ही आज चर्चा केलेली आहे. आम्ही विनंती केली की तूर्त तुम्ही तुमचं आंदोलन जे चालू आहे ते स्थगित करा आणि मग यांच्या रिपोर्ट अहवाल आकडेवारी हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा विषय पुन्हा शासन स्तरावर नेऊ. आम्ही सर्वच जण सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे शासनाकडे आम्ही जाऊ आणि मागणी करून याला मोबदला लवकर मिळावा ही त्याची मागणी रास्त आहे. राज्यातल्या साधारणपणे 21 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आहे. हो, तर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी. हो ना, तो पण आहे. काय मत आहे? तो पण विषय आहेच ना, मागणीचा विषय आहे. नुकसान ज्या प्रमाणात असं आहे की ओला दुष्काळ जाहीर करणं याच्यामध्ये आपण निश्चितच पात्र ठरू, कारण की तेवढं नुकसान झालेलंच आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी असं आहे की इथे निर्णय काही इथे होऊ शकत नाही, निर्णय शासन स्तरावर होईल. त्यामुळे शासनाकडे जाऊन या सगळ्या गोष्टी मांडण्याकरता डेटा सगळं कंपाईल करून आम्ही जाऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. जराच लातूर, बीड आणि उस्मानाबादची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आहेच ना, असं की आता नैसर्गिकच आपत्ती आहे, रोजच पाऊस चालू आहे. काल पण संध्याकाळी जोरात पाऊस झाला, आजही 2-3 दिवस अलर्ट आहेच. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला पावलं उचलावं लागतील आणि डॅमेज कमीत कमी व्हावं हा प्रयत्न काय करता येईल एवढा विषय आहे.